नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 3000 रुपये तर ते भरपूर बहिणींच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत आणि अशा भरपूरशा बहिणी आहेत की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे की पैसे का आलेले नाहीत। त्यानंतर 3000 रुपये आता 17 ऑगस्ट तर होऊन गेलेला आहे, तर आता काय करावं लागेल किंवा 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार होते, अजून आलेले नाहीत पैसे, तर काय करावं लागेल, पैसे अजून आलेले नाहीत तर, आणि कशामुळे पैसे आलेले नाहीत, पूर्ण डिटेल प्रोसेस सांगेन या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका। तर भरपूरच्या बहिणींनी फॉर्म भरलेला होता, त्यांचा फॉर्मही अप्रूव्ड होता, सर्व काही बरोबर होते, परंतु पैसे बँक अकाउंटला आलेले नाहीत। तर याचं मेन रिझन जे आहे ते तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक अकाउंटला सीडिंग नाही। ज्या बहिणींचे बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग नाही त्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत। तर महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला फर्स्टली जाऊन तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग म्हणजे लिंक करून घ्यावं लागेल, कारण की जे महाराष्ट्र सरकार पैसे पाठवत आहे ते डीबीटी मार्फत पाठवत आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्यासाठी बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग असणं महत्त्वाचं आहे। तर ते महत्त्वाचं आहे, जर ते तुम्हाला कसं चेक करावं लागेल हेही सांगेन, आणि सीडिंग नसेल तर तुम्हाला कसे जाऊन सीडिंग करावं लागेल, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल हेही डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर फर्स्टली तुम्ही सीडिंग आहे का नाही ते चेक करायचं आहे। सीडिंग चेक करण्यासाठी तुम्हाला फर्स्टली गुगल क्रोमवर जायचं आहे। गुगल क्रोमवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे माय आधार लॉग इन। माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये माय आधार लॉग इनवर क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, लॉग इन येईल, थंब दिसेल तुम्हाला, त्यावर लॉग इनवर क्लिक करा। जेव्हा तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल, लॉग इन असेल, लॉग इनवर क्लिक कराल, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर आणि कॅप्चा मागेल, तुम्हाला इथं आधार नंबर टाकावा लागेल आणि इथं कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP करावं लागेल। त्यानंतर OTP येईल मोबाईलला, जो आधार कार्डला लिंक आहे मोबाईल नंबर त्याला OTP येईल, तो OTP इथे टाकावा लागेल। त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, राईट साईडला तुमचा फोटो दिसेल जो आधार कार्डवर आहे, आणि इथं पूर्ण डिटेल्स दिसतील। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, इथं खालच्या बाजूला बँक सीडिंग स्टेटस आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। इथे आहे बँक सीडिंग स्टेटस, यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आहे, म्हणजे तुमचं आधार बँक मॅपिंग डन आहे अशी प्रकार सांगेल। आधार नंबर इथं दिसेल तुम्हाला, तुमचा आधार नंबर, बँक कोणती आहे आणि बँक सीडिंग स्टेटस दिसेल। इथं ॲक्टिव्ह असेल तर घाबरायची जरूरत नाही आहे, तुमचे पैसे 17 तारखेपर्यंत यायला पाहिजे होते, किंवा कधी कधी काय होतं की 17 तारखेनंतर ही पैसे येऊ शकतात, कारण की बँकेचा सर्व्हर असू शकतो। सर्व्हर प्रत्येक बँकेचे सर्व्हर्स असतात, कधी कधी सर्व्हर्सवर लोड येतो, त्यामुळे थोडेसे लेट होतात। जसं तुम्ही सॅलरीड एम्प्लॉईड किंवा दुसऱ्या एम्प्लॉईचं बघितलं असाल की कोणतेही पैसे त्यांनी जेव्हा ट्रान्सफर करतात, NFT करतात, तेव्हा कधी कधी लेट होते, 1-2 दिवस लेट होतात, तर होते कधी कधी लेट होते, तर तसंही होऊ शकतं जर ॲक्टिव्ह असेल तर। समजा इथं इनॲक्टिव्ह असेल किंवा नो रेकॉर्ड्स असेल तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन भेटावं लागेल, आणि तिथे तुम्हाला एक अर्ज दिला जाईल, आणि त्याबरोबर आधार कार्डचा एक झेरॉक्स आणि तुमचे थोडे डिटेल्स टाकून तुम्हाला बँकेमध्ये सांगावं लागेल की बाबा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आहेत आणि माझा फॉर्म अप्रूव्ड होता, तर मला बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग करायचं आहे। तर तुम्हाला तिथे ते जमा करतील, आणि त्यानंतर 4 ते 8 दिवसामध्ये, मॅक्स 4 ते सांगतात तिने 8 दिवसपर्यंत, तर ते साधारण 8 दिवसामध्ये ते होऊन जाऊ शकते। ते चेक करायचं, समजा 8 दिवस झाल्यानंतर तुम्ही बँकेत वारंवार जाऊन एकदा चेक करावं, प्रत्येक एका दिवसानंतर 2 दिवसानंतर झाले की नाही विचारावं। समजा त्यांच्याकडनं इनपुट आलं की झालं आहे तर त्यांनी दाखवतील तुम्हाला झालं आहे म्हणून, आणि समजा नसेल तर म्हणजे झालं असेल तर तरीही तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस अप्लाय करून की अशाचे जाऊन की त्या ॲक्टिव्ह आहे का नाही आणि सीडिंग डन आहे का नाही, अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आहे सीडिंगची। आणि ज्यांचं सीडिंग नाही आहे त्यांचं, ज्यांचं ॲक्टिव्ह आहे, सीडिंग आहे, त्यांचे पैसेच आलेले असतील। आता म्हणत असतील की आम्ही बँक तिथे वेगळे डिटेल्स दिले होते फॉर्ममध्ये, अप्रूव्ड आहे फॉर्म, तर ज्या बँकेच्या अकाउंटला तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला सीडिंग आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। ही पूर्ण प्रोसेस आहे सीडिंग करण्याची, आणि ही महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाही, 17 ऑगस्ट झाले, तर काय करावं लागेल, ही पूर्ण प्रोसेस आहे। आणि समजा म्हणजे तुम्ही पोस्ट बँकमध्ये बी जाऊन, म्हणजे IP जे इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे त्यांचे डायरेक्ट अकाउंट काढू शकता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये, सेव्हिंग अकाउंट, डिजिटल अकाउंट, तिथं 24 तासात होते सीडिंग, म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग, तर तेही करू शकता, तीही प्रोसेस फॉलो करू शकता। तर ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्हाला अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आहे। 17 ऑगस्ट झाले तरी 3000 रुपये आले नसतील तर तुम्ही हे पूर्ण चेक करायचं आहे, आणि सीडिंग नसेल तर सीडिंग करून घ्यायचं आहे।
कारण की भरपूरच्या बहिणींचं सीडिंग नाही आहे, असे मेसेज आलेले आहेत की तुमचं बँक अकाउंटला आधार कार्ड सीडिंग नाही आहे, म्हणजे लिंक नाही आहे, त्यामुळे तुमचे पैसे आलेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे. तर तुम्ही नक्की करून घ्या. इम्पॉर्टंट अपडेट आहे ही लाडकी बहीण योजने संदर्भात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.